तर एवढं पदर घेऊन मी कोणाच्या पाय पडते चला पुढे सांगते। तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घारे तुमचं या वारी स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की काही युवा नेत्यांनी आमच्या दिंडीला भेट दिली होती, पण संतराज महाराजांच्या पालखीमध्ये सामील असलेले आमच्या गावातील काही गावकरी आम्हाला पुढे जाऊन भेटले आणि ही अनपेक्षित भेट आम्हाला खूप छान वाटली। आणि याच दिंडीमध्ये सामील असलेले माझे सासरेही मला या दिंडीमध्ये भेटले आणि त्यांच्याच मी असं डोक्यावर पदर घेऊन पाया पडत होते। आणि माझे सासरे अचानक भेटल्यामुळे मला खरंच त्यांना भेटून खूप आनंद झाला होता आणि तिथेच आम्हाला लगेच संतराज महाराजांच्या पालखीचंही दर्शन झालं। मागच्या वर्षी मी आणि अहोंनी याच संतराज महाराजांच्या पालखीसोबत वाखरी ते पंढरपूर असा प्रवास केला होता आणि प्रवासात आम्हाला अकलूजच्या पुढे ही नदी लागली होती। मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही नक्की नीरा नदीच आहे की दुसरी नदी आहे, कारण की याच्याबद्दल मला काही जास्त माहिती नाही। पालखीचा रथ याच नदीत शेजारी थांबवला आणि पालखीतील चांगवटेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन सगळे वारकरी नदीच्या दिशेने निघाले। माऊलींच्या पालखीचे नीरास्नान हे मी सोशल मीडियावर आणि थोड्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं आहे आणि आज चांगवटेश्वर महाराजांच्या सुद्धा पादुकांचे मी स्नान करताना आणि अश्वाने सुद्धा बघा कसे स्नान केले आहे। मागच्या वर्षी राहिलेल्या अनुभवाच्या गोष्टी मी या वर्षीच्या वारीमध्ये खरंच अनुभवल्या। दैनंदिन जीवनाचं टेन्शन न घेता ह्या गोष्टींमध्ये सामील होणं खरंच माझा चांगला निर्णय होता। पादुकांसोबत नदीचं आलेलं पाणी हे नंतर सगळ्या वारकऱ्यांच्या अंगावर शिंपडलं गेलं। खरंच त्यांनाही त्या पाण्याचं दर्शन झालं होतं। नंतर आरती झाली आणि असा आमचा दिवस संपला। आज अचानक भेटलेल्या आजी सासूबाई आणि सासऱ्यांचं दर्शन घेऊन मला खरंच खूप छान वाटलं। माझा वारीचा प्रवास पाहण्यासाठी मला लाईक आणि फॉलो करा। तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी।